नमस्कार मंडळी. 2 महिने झालेत आईला येऊन आता इकडे आणि थोड्याच दिवसात ती परत जाणार आहे भारतात. तर आपण तिला विचारूया की नक्की तिला युरोप कसं वाटलं. अशी आई कधीच प्रवास करून अशी कुठे गेलेली नाही आहे. म्हणजे असं फिरायला आपण जातो मुंबई तू पुणे वगैरे तसं पण नाही. फक्त आमच्या गावात कोकणात रोहापर्यंतच ती गेली आहे. रोहाच्या पुढे सुद्धा नाही. म्हणजे कोलाड वाणगाव नाही जास्तीत कोलाडच तिथपर्यंतच ती गेली आहे. त्याच्या पलीकडे कधीच नाही गेली आणि आज ती डायरेक्ट तिथे युरोपमध्ये आली आणि 3-4 देश आता आमच्याबरोबर फिरून सुद्धा झाली आहे. तर सांगाई काय वाटतं तुला? मस्त वाटलं इकडे. चांगलं तरी चांगलं आहे. कंटाळा आला का मग तुला इकडे? कंटाळा आला नाही. बोर झालीस? बोर होण्यासारखं काही कारण नाही, पण ठीक आहे. झालं तर पाहिजेत ना घरी. तुम्ही 13 किती दिवस राहणार आम्ही. एवढं तिला आवडलं म्हणजे इकडे ऍक्च्युली. असं काय नाही. हवा स्वच्छ आहे, पाण्याचा प्रश्न नाही कधी, खाणं चांगलं आहे. सगळं घरीच भाज्या उगवतो आम्ही. सगळं बनावट काय वस्तू नाही ना इथे. बरोबर. तब्येत चांगली असते माणसांची. बऱ्याच काही गोष्टी तसं म्हणलं तर घेण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या पण आहेत. फिरलो एवढे दिवस, तिकडे पण काहीतरी शिकायला चांगलं मिळालं, बघायला शिकायला. भारताच्या बाहेर पण काहीतरी बघण्यासारखं आहे. भारतात आपलं म्हणजे देवदेवतांची मंदिरं हे सगळं आहे. भारताच्या बाहेर बाकी सगळे आहे. मग तुला आता पुन्हा येशील तेव्हा एकटी येऊ शकतेस का? माहित नाही. आता जातांचा प्रवास कसा होईल त्यानंतर याची गोष्ट. एअर इंडियाच्या फ्लाईटमुळे घाबरली ती, पण ठीक आहे. येताना तर चांगली आली होती. सो आईला आवडलं इकडे. तर तुमचे बघणारी पॅरेंट्स येत नसतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ दाखवा आणि सांगा की कसं लोकांना इथे आल्यावरती आवडतं.